पण तसं नाही, नाव फक्त आहे शिवशाही, पण सगळे घुसखोरांनी बिल्डिंग हडप केलेले. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय विचारवंत आणि आमचे कार्यकर्ते आणि आपण सर्व मराठीवर प्रेम असलेले सर्व मराठी नागरिक बंधू आणि भगिनींनो आणि मराठी केंद्राचे सर्व अभ्यासक आमचे दीपक सर, ताई, आपण सर्वजण मराठीवर प्रेम करणारे नागरिक आहोत. म्हणून आपण आज इथं हे मराठी अभ्यास केंद्राचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे, या कार्यक्रमात आपण उपस्थित राहिला. खरं तर मराठी माणसाला वाटतंय काय की मराठी वाचली पाहिजे. जसं आता 105 हुतात्म्यांनी मराठीचं महाराष्ट्र आपली मुंबई महाराष्ट्रासाठी मिळावी म्हणून बलिदान केलं. पण मराठी माणसं, जसं आता एका सरांनी तर मांडलं की मराठी माणसं मराठी शाळेमध्ये मुलांना पाठवत नाहीत आणि तिथं हिंदी पालक मुलांना पाठवत आहेत आणि मुस्लिम पालक जे उर्दू शाळेमध्ये जाणारी मुलं ती मराठी शिकतायत आणि हिंदी जे पालक आहेत त्यांना हिंदी ऑप्शन उपलब्ध नसल्यामुळं ते मराठी शाळेत आहेत. आता अंगणवाडीमध्ये पण हीच परिस्थिती आहे. अंगणवाडी आता सध्या नवीन शिक्षण धोरणानुसार पूर्व प्राथमिक शिक्षणाला जोडलेले आहेत आणि पूर्व प्राथमिक शिक्षण हे शाळेचा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे. तर तिथं अंगणवाडीत सुद्धा जास्त हिंदी भाषिक मुलं येतात आणि मराठी मुलं कमी येतात आणि मराठी मुलं जातात कुठे तर इंग्रजी माध्यमिक शाळा मीडियमच्या शाळा ज्या आहेत ते वस्ती गल्लीमध्ये ठिकठिकाणी बेकायदेशीर सुरू आहेत. प्ले ग्रुप नर्सरी सारखे बेकायदेशीर सुरू आहेत. तिकडं कुणाचंही लक्ष नाही. तिथं पालकांची जास्त फी घेतली जाते आणि शिक्षक कुठलेही त्यांना व्यवस्थित प्रशिक्षण नसतं, काही नसतं. अशा शाळेमध्ये त्यांना इंग्लिश बोलता आलं पाहिजे ही मराठी माणसांची अपेक्षा आणि त्यामुळं मुलं ही मराठी शाळेमध्ये न जाता की तिथं असणाऱ्या छोट्या मोठ्या प्ले ग्रुप नर्सरी आणि खाजगी शाळेमध्ये जातात आणि या खाजगी शाळेला सरकारची कुठलीही मान्यता नाही अशा शाळेमध्ये मुलं शिकत आहेत. तर हे मराठी म्हणून आपण समजून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मी मानपूर गावातील एक शाळा आहे, ती शाळेबद्दल मी बोलणार आहे. त्या शाळेमध्ये असं आहे की 4 वर्षापूर्वी कोरोना काळामध्ये ही शाळेचे डेमोलिश झालेली आहे आणि मग ती शाळा बांधली गेलेली नाही. आता सरकारला सगळ्या गोष्टीचं खाजगीकरण करायचं आणि सगळ्या जागा विकायचा एक रोग लागलेला आहे. सरकारी जेवढ्या संस्था आहेत तेवढ्या खाजगी करायचं आणि सरकारी जेवढ्या जमिनी तेवढ्या विकायच्या बिल्डर लोकांना, तिथे बिल्डिंग उभ्या करायच्या, सगळं असं हे सगळं पैसे, फक्त पैसे कमवायचं. कशासाठी? सत्ता हातात येण्यासाठी. असंच सुरू आहे. ती शाळा गेले 4 वर्षापासून बांधलेली नाही, तिथं बांधण्याचं काय प्रयोजन नाही. आम्ही जेव्हा विचारलं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी की शाळा का बांधली जात नाही, तर ते म्हणले की निवडणुका झालेल्या नाहीत आणि निवडणुकीमध्ये स्टँडिंग कमिटी असते आणि ती बजेट पास करते आणि मग शाळेला खर्च येतो आणि मग बांधकामाचा वगैरे विचार केला जातो. मग जर मुंबई सुशोभीकरण जे केलं या काळामध्ये तर करोडो रुपये खर्च झाले मुंबई सुशोभीकरणात. तिथं कुठं स्टँडिंग कमिटी होती का? काय केलं त्या स्टँडिंग कमिटीनं? ते न स्टँडिंग कमिटीचा विचार न करता जर मुंबई सुशोभीकरणासाठी पैसे खर्च होऊ शकतात तर मुलं जिथे शिकतायत ती शाळा त्याच्यासाठी खर्च होऊ शकत नाही का? खर्च व्हायला पाहिजे ना. मुंबई सुशोभीकरण करणं गरजेचं आहे की मुलं शिकणं गरजेचं आहे? मुंबई सुशोभीकरण करणं म्हणजे काय? मी आमच्या अंगणवाडी सगळ्या स्लम एरियामध्ये चालतात. तिथं शौचालय व्यवस्थित नाही, तिथं पाणी नाही, तिथं नाल्याची सुविधा व्यवस्थित नाही आणि सुशोभीकरण कुठे केलं जातंय? रस्त्यावर रंगरवटी केली जाते. तिथं फक्त श्रीमंत लोकांच्या गाड्या जातात, जिथं फक्त श्रीमंत लोक येतात जातात तिथं सुशोभीकरण केलं जाते. चाळी बघितल्या, वस्त्या बघितल्या तर एकदम पक्का वस्त्या तुम्हाला दिसतील आणि अशा पद्धतीचं मुंबई सुशोभीकरण आणि त्याच्यावर करोडो रुपये खर्च झालेले, करोडो रुपये. पण शाळेसाठी खर्च करायला त्यांच्याकडे पैसे नाही, ही परिस्थिती आहे. दुसरं असं की जी महाराष्ट्र नगरमध्ये मी जिथं राहते, नावच महाराष्ट्र नगर आहे, तिथं मराठी लोकांची संख्या जास्त आहे आणि ते एक सुद्धा मराठी शाळा महानगरपालिकेची नव्हती. आता नवीन सुरू झाली आहे कोरोना काळामध्ये. जेव्हा ही शाळा पाडली गेली तेव्हा तिकडे शाळा सुरू झाली. आता ह्या शाळेची जी मानपूर स्टेशनची जी शाळा आहे, मानपूर स्टेशनची जी मानपूर गावातली जी शाळा आहे, या शाळा जेव्हा पाडली तेव्हा शाळेतली मुलं नाविलाजानं इंग्लिश मिडियमच्या किंवा आजूबाजूच्या ज्या शाळा आहे तिकडे जायला लागली आणि न परवडणाऱ्या शाळेमध्ये मुलांना जावं लागलं. काही मुलांना इकडं महाराष्ट्र नगरला यावं लागलं कारण का तिथं त्यांना शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळं तिथं मोफत शाळा तिकडे यावं लागलं. आता ती येण्याचा जो रस्ता आहे तिथं रेल्वे पटरी आहे, तिथं हायवे आहे
आणि मग ते अशा धोकादायक परिस्थितीमधून महाराष्ट्र नगरला रस्ता क्रॉस करून या मुलांना इकडे यावं लागतं शाळा नसल्यामुळे. मग अशा परिस्थितीमध्ये किती धोकादायक परिस्थितीमध्ये मुलं येतात, त्यांचे आई वडील शाळेत जात असतील, कामावर जात असतील, तर मुलांना शाळेत सोडायला कोण नसेल, रिक्षाचा बंदोबस्त करायला त्यांच्याकडे पैसे नसतील, तर अशा परिस्थितीमध्ये ती मुलं इकडे येतात शिकायला. तर हे सुद्धा एक भयंकर आहे आणि त्याचा पण आपण विचार करावा असं मला वाटतं. दुसरी जी मी शाळा बोलते जी महाराष्ट्र नगरमध्ये आहे, त्याचा व्हिडिओ मी आपल्या भंडारी सरांना पाठवला होता. ती शाळा रहिवासी बिल्डिंग मध्ये चालते. शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, नाव खूप सुंदर आहे, शिवशाही. शिव शिवाजी महाराजांची शिवशाही आहे, खरोखर यायला पाहिजे, पण तसं नाही, नाव फक्त आहे शिवशाही, पण सगळे घुसखोरांनी बिल्डिंग हडप केलेले आणि सगळे नळ तोडलेले, सगळे पायपा नाल्या ड्रेनिंगच्या पायपा तुटलेले, सगळं तुटलेले. त्याच बिल्डिंग मध्ये, घुसखोर असलेल्या बिल्डिंग मध्ये ही पहिल्या माळ्यावर शाळा चालते. तिथं आजूबाजूला ते घुसखोर असल्यामुळे त्यांची काही सोसायटी नाही, काय नाही, त्यामुळे तिथं सगळं कचरा घाण, सगळे ड्रेनेज लाईनचं पाणी, आणि मग तिथं आजूबाजूला रिक्षा उभ्या आहेत, आज जायला रस्ता नाही मुलांना, आणि मग तिथं मुलं आमची शाळेला जात आहे. एका ठिकाणी जर मुंबई ही राज्याची राजधानी आहे, अशा परिस्थितीमध्ये आमच्या मराठी शाळेची अशी दयनीय अवस्था असेल तर मुलं कशी काय जाणार अशा शाळेमध्ये? एकीकडं मोठ्या मोठ्या शाळा ही आकर्षक एकदम, आणि दुसरीकडे ह्या अशा पद्धतीच्या शाळा जिथं पाण्याची सोय नाही, जिथं जाण्यासाठी रस्ता नाही, व्यवस्थित स्वच्छता नाही, मच्छर घाण दुर्गंधी, अशा बिल्डिंग मध्ये मुलांना बसवलं जाते. मग मुलांना ते सोयीस्कर आहे का शिक्षणासाठी? शिक्षणाचं वातावरण आल्हाददायक असायला पाहिजे, चांगलं असायला पाहिजे, शिक्षण मुलांनी आनंदित शिकलं पाहिजे. अशी परिस्थिती असताना अशा पद्धतीच्या शाळेला जर सरकारकडे द्यायला पैसे नसतील, सरकारला खर्च करायला ती स्टँडिंग कमिटी पाहिजे असेल, मग मुंबई महानगरपालिकेचं एवढं जे पैसे संपले ते कसे काय स्टँडिंग कमिटी शिवाय संपले? कसे काय संपले? जे काय ते सरकारने त्यांना करायला पाहिजे ना. तर शिक्षण जाणून बुजून, शिक्षणाचं बट्ट्याबोळ सगळं सुरू आहे, जाणून बुजून केलं जात आहे. सरांचं मी बऱ्याच वेळा व्हिडिओ बघते आणि ती शेअर पण करते, कारण मला खूप विचार पडतात स्वतःला, त्यामुळे बराच व्हिडिओ बघते. खरोखर आहे, मराठी भाषा संपली तर मराठी संस्कृती सुद्धा संपणार आहे, आणि मराठी संस्कृती संपली तर ही दुसरी संस्कृती जी येते, जे आपण घरामध्ये आमचे आई वडील म्हणायचे सुरुवातीला, आम्ही जेव्हा गावात, आम्ही ग्रामीण भागामध्ये एकमेकाला जेव्हा भेटतात तेव्हा रामराम म्हणायचे, रामराम म्हणायचे, आणि एकमेकाला भेटायचे तेव्हा राम एवढं हिंसक वाटायचे नाहीत, आम्हाला काही वाटायचं नाही. आम्हाला तेव्हा काही नाही वाटायचं. पण आता जी जय श्रीरामची जी संस्कृती आहे ती आता मुंबईमध्ये यायला लागली, आणि ती खूप घातक आहे, आणि आपण सर्वांनी त्याचा विचार करायला पाहिजे की राम राम संस्कृतीच आपली राहिली पाहिजे आणि मराठी भाषा जगली पाहिजे. त्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया. मी एवढंच बोलते, माझा काही जास्त अभ्यास नाही, फक्त एवढंच सांगते की मराठी शाळेसोबत अंगणवाडी सुद्धा जगल्या पाहिजे, हे त्याला जोडून घ्यायला पाहिजे. अंगणवाडीची मी कार्यकर्ते आहे, आणि अंगणवाडीमध्ये खरं तर मराठी भाषाच शिकवली जाते. आम्ही शिकवणारे सगळे मराठी महिला आहोत, आणि मुलं तिकडेच फिरकत नाहीत. का फिरकत नाहीत? या बेकायदेशीर ज्या शाळा उभ्या राहिल्या, त्या बेकायदेशीर शाळा सुद्धा बंद झाल्या पाहिजेत, हा सुद्धा आपला विषय असला पाहिजे. पालकांचं त्याच्यामध्ये शोषण आहे, पालकांची दिशाभूल केली जाते, जास्त पैसे वसूल केले जाते, आणि लो क्वालिटीचं शिक्षण दिलं जातं. फक्त मुलांना तेच 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 सारखं केलं जातं, गिरबटून शिकवलं जातं, आणि म्हणून मुलं ते एबीसीडी लिहित असतात. आमचं शिक्षण आहे ते सर्व समावेशक आणि चांगल्या पद्धतीचं शिक्षण आमच्या अंगणवाडीमधून दिले जाते. त्याचं महत्व सांगणं, पालकांची जनजागृती करणं, हा सुद्धा आमचा सगळ्याचा विषय आहे. आणि मराठी भाषेबरोबर मराठी संस्कृती टिकली पाहिजे. 105 हुतात्मे ज्यांच्यासाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान केलं, त्याचं स्मरण करून आपण महाराष्ट्र आणि मराठी भाषा जिवंत ठेवायसाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करूया. मला बोलायची संधी दिली इथं, आणि माझं सगळ्यांनी ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद. इन्कलाब जिंदाबाद.